गजर माऊलीचा गजर लगेच आई येते फेरेन लवली लावूनच शाळेत. मास्तर समोर उभी, कुणी मारलं माझ्या नवसाच्या देवट्याला, आम्ही फी भरते, मारलं का? काय कार्ट्यानं, त्या शिक्षकांना नियम आहे, त्यांना मारता येत नाही. मला काही नियम नाही, अट नाही, मला कोण अधिकारी नाही, शिक्षण अधिकारी नाही, मला कोणी नाही. दंगा केला एका रपाट्यात, चड्डी वली. वली म्हणजे वली, हे लासलगावला हे होतं, ह्याला विचार. एकाला रपाटा पडलाय, वली प्लस बोनस पिवळी, पुढं वली माग पिवळी. असं आपलं असतंय तंत्र. काय त्यामुळं सगळ्यांनी 1 तास शांत बसायचं. रुमाल उडव, हे उडव, रुमालानं वारं घाल, काय मरत नाही सा घाम आल्यावर. बाप लय घामात भिजलाय तुमचा, तुमच्यासाठी. आलं का लक्षात? शायनिंग माराय नाही, रुमाल काढून कोणी हा सगळ्यांनी. आणि काही माता मी बघायला लागलोय, काही मातांच्या मांडीवर लहान कार्टी मी बघतोय आता, लहान लेकरं आहेत ती, बरं का, मांडीवर बसलेली आहेत. 25 वर्षाचा अनुभव आहे, 1-2 वर्षाचा नाही, 25 वर्षाचा अनुभव आहे. काय आता मी सुरू केलं की ते कार्ट रडणार आहे, 100% रडणार आहे. दंगा करणार आहे. ते जर रडायला लागलं, माता ते जर रडायला लागलं, हळूच उठायचं. प्रचंड मोठं मैदान आहे शाळेचं, जरा फिरवून आणायचं, शांतपणे आणून त्याला शांत करून परत बसायचं. आलं का लक्षात? तिथंच त्याला चिमट काढत बसायचं नाही. असाच आहेस, बाच्या वळणाव गेलायस, बा असाच आहे, तुला बघवतच नाही. त्या पोराला तिथं मारत बसायचं नाही. आणि शेजारणीनं बघून तिच्याकडे हसायचं नाही. तुझं रडताय, माझं कुठं रडताय, माझं लय चांगलं आहे, तुझं तर एवढं वांड आहे. अर्धी शाळा त्यानं बाद केल्या. 4 शिक्षकांना मुळव्याध झालाय, 2घांना BP झालाय, एकाला साखर झाल्या, आणि एक रजा टाकून कुठं गेलंय संस्थेला पण सापडणं झालंय. त्यामुळं तुझं तर लय आगाव कार्ट आहे. तेव्हा ते आताच लागलंय बघ, काय काय करायचं त्याला, वडण खाली बसव त्याला, बसाव मांडीवर त्याला. काय त्यामुळं सगळ्यांनी, मातांनी, कुठली माता उठली गेली लहान लेकराला घेऊन मी काय रागवत नसतो. हळूच उठायचं काय, आणि शांतपणे त्याला शांत करायचं आणि आणून बसवायचं. एखादं लेकरू रडायला लागलं, माझं नाही वरडू दे, तिनं शांत करायचं त्या लेकराला. आलं का लक्षात? सगळ्या लेकीनो समजतंय का ग? कार्ट्यानो, सगळ्यांनी मस्त येणारा 1 तास मोबाईलवरती काही अजिबात. तुम्ही का तसं बसलाय रे पोरानो? कशावर बसलाय ते? काय एका टोल्यातच पाडीन कार्ट्या. इकडं पुढं मैदानात येऊन बस. चला. आलं का लक्षात? त्यामुळे येणारा काही विषय भावनिक आहेत. कोणाच्या डोळ्यात पाणी आलं तर त्याच्याकडे बघून उगाच दिवस करायचे नाही. हसायचे विषय आहेत, आलं हसायला भरपूर हसायचं. टाळ्या द्याव्याशा वाटतात, जोरात टाळ्या द्यायच्या. कशा वाजतात टाळ्या बघू जोरात कशा. करेक्ट, अशा टाळ्या द्यायच्या. आलं लक्षात? तर एकदम येणारा 1 तास अगदी आनंदानं, कोणतं व्याख्यान नाही, काही डोक्यावरती ओझं घ्यायचं नाही, साध्या सरळ सोप्या भाषेत. आलं लक्षात? हात बी सोडून मस्त बसायचं. आणि मला कोणासाठी आणलंय मातानो? मी कोणासाठी आलोय? तुमच्यासाठी आलोय ना. माझ्याकडेच बघायचं. इकडून माझी मैत्रीण आली, इकडे ये ग, इथं बस ग, जागा पकडली होती, तिथे तिसरे, काय करायचं नाही. इकडून कोण उठलं, तिकडून कोण उठलं, उठू दे, उठतंय बसतंय, माझ्याकडे सगळ्यांनी बघायचं. आलं का लक्षात? कॅमेरामॅन ऐक, बरोबर? चला, तुम्हा दोघांना परवानगी आहे, कुठेही येऊ शकता, काही करू शकता तुम्ही. चला. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्ता समोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुल वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा भडकावणारे, कल्याणच्या मुल्ला अहमेद सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी, प्रतीक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक,
रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे बाळासाहेब जिजाऊ. स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले. बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे. शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई. कमवाने शिका, कमवाने शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. माऊमेणा होणे आम्ही विष्णुदास, माऊमेणा होणे आम्ही विष्णुदास. कठीण आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलो, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. पण माझ्या जमलेल्या मातांनो, माझ्या बंधूंनो, माझ्या पालकांनो आणि माझ्या लेकरांनो, आपल्या नजरेतून हे व्याख्यान आहे, आपल्या नजरेतून हे प्रबोधन आहे. पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही, कोणतं प्रबोधन नाही. कारण शेकडो वर्षापासून प्रबोधनं होत आली, व्याख्यानं होत आली, विचारवंतांचे विचार आमच्या कानापर्यंत आले. पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी झाली या राष्ट्रामध्ये, प्रचंड गर्दी झाली या राष्ट्रामध्ये. पण हातावर आणि बोटावर मोजण्या इतपतच माणसं आज जिवंत राहिली. आज या मातीमध्ये, आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. आज माझ्या लेकींचे तुकडे तुकडे केले जातात. आज हे 17-18 वर्षाचा पोरगा, आज हे 17-18 वर्षाचा पोरगा आज हे हातामध्ये दारूचा ग्लास घेत हे आपल्या हत्तेसारख्या बापाला लाचार करतं, कुत्र्यासारखं झुकवतं. कारण पोरानं तुमच्या मधला माणूस जागा झाला नाही. अरे ही माती कोणाची? ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या छत्रपती शिवाजीराजांची. कोण शिवाजी राजा? अरे कोण शिवाजी राजा? ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास. ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. पोरानं ते ही माती आहे, माझ्या राजाची ही माती आहे. मग या मातीमध्ये आज ही 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो, कारण आमच्या मधला माणूस जागा झाला नाही पोरानं. आणि म्हणून आजचं हे कोणतं व्याख्यान नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल आहे, व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल आहे ज्याला परिवर्तन म्हणतात. ते परिवर्तन आज तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे. आणि जर हे परिवर्तन जाणून घ्यायचं असेल, हा बदल जाणून घ्यायचा असेल, तर माझ्या पोरानं अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं. आणि ज्या शिवधर्माचं नाव, ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो, त्या राष्ट्रासाठी मी काय केलं, याला कृतज्ञता म्हणतात. पोरानं या व्याख्यानाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊ जिजाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं, माझ्या आऊ जिजाऊचं. बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी विचाराचा आणि रक्तांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नावं माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली. पण माझ्या लेकरांनो, जय जयकार अंतरंगापासून झाला नाही, बेंबीच्या देठापासून झाला नाही,
आणि इथंच खऱ्या अर्थानं आम्हाला कृतज्ञता कळते. हात जोडून आज सांगतो, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण ज्या ज्या वेळेला या महामानवांची नावं आमच्या कानावरती येतील पोरानं, त्या वेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत, लक्षात घ्या. आज आमची मान अभिमानानं ताट आहे या महामानवांच्या बलिदानामुळं. आणि मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे? बेंबीच्या देठापासून झाला पाहिजे. तू इक्विलायझर सुरूच ठेव, त्याशिवाय ही साऊंड वरती जाणार नाही. हा, आणि लक्षात घ्या, या भगवंतानं 2 हात आम्हाला दिलेले आहेत. 2 हाताला एवढा पण जास्त नको, मीडियम साईज मध्ये ठेव आणि तिथनं हात काढ. हा, 2 हात, दोन्ही हाताच्या मुठी करायच्या आहेत. पाठीचा कानात ताट ठेवायचा आहे. दोन्ही हात आपल्या खांद्याजवळ ठेवायचे आहेत. आणि जय जयकार असा झाला पाहिजे, या शाळेचा सगळा परिसर असा दुमदुमून गेला पाहिजे. हे प्रांगण अगदी आनंदानं डुलायला हवं, असा जय जयकार झाला पाहिजे. खांद्यापासून आकाशापर्यंत दोन्ही हात असे जोरात एका सरळ रेषेत वरती गेले पाहिजेत. चेहऱ्यावर तेज पाहिजे. छत्रपतींच्या चेहऱ्याकडे बघायचं, आऊ जिजाऊच्या चेहऱ्याकडे बघायचं, माझ्या सावित्री माईच्या, बाबासाहेबांच्या, माझ्या शाहू महाराजांच्या चेहऱ्यावरचा तेज कसा आहे तसा तेज आपल्या चेहऱ्यावर. चला, हा, कॅमेरे इकडे फिरवायचे आहेत. एक ठोकळ्या कॅमेरा सगळ्या. तुम्ही पाठीमागची काही साखरपुडा आहे काय माझा? का लग्नाला आलाय? मंडप घातलेला आहे, देताय वाजवून? एखादं सगळ्यांनी जय जयकार करायचा आहे. चला, मातानो, सगळ्यांनी हात, सगळ्यांचे हात पाठीचा कानात ताट. या मंडपात जेवढी लोक बसलेत प्रत्येकानं जय म्हणायचं आहे. आणि आईची शपथ घेऊन सांगतोय, परत म्हणाल आम्हाला का सांगितलं नाही? आपल्या जिभेवर वाचासिद्धी आहे, जिभेला काळ तीळ आहे. आपण जे बोलल तेच होत असतं. चुकून एखाद्याला शाप दिला आणि 3 सांजेचा जर शाप दिला, 100% माझा शाप लागतो म्हणजे लागतो. आणि आजचा शाप असा आहे, जो कोणी बिंबीच्या देठापासून चेहऱ्यावर चांगलं तेज आणि हास्य आणून जय म्हणणार नाही, उद्याचा दिवस ते काही बघत नाही. अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागल, पाऊण तासात ते घामानं भिजल, 1 तासात अटॅक. डॉक्टर नाडी बघून सांगतील ह्याचा काही उपयोग नाही, घरला घेऊन जावा. गणपती जिथं बसवत होतीस त्याच्यावर तुझा फोटो, हार घालून तयार, 4x6 मध्ये तुझा विषय फिनिश. आलं का लक्षात? त्यामुळं शायनिंग इथं कुणी मारायचं नाही. लहान लेकरं सोडून सगळ्यांच्यासाठी हा शाप आहे. चला, पाठीचा कानात ताट, चेहऱ्यावर तेज, जोरात जय जयकार झाला पाहिजे. ओके, ऐक साऊंड माझ्याकडे बघायचं रे. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जय 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 श्रीराम. जय 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 श्रीराम. क्या बात है. आता असाच जोश चेहऱ्यावर हात खाली घ्यायचा. आणि मातानो, सगळ्या जमलेल्या माझ्या शेकडो मातानो, घरी जाताना सुद्धा असंच उड्या मारत चेहऱ्यावर तेज घेऊन जायचं. नवऱ्याला सांगून आला होता 3ला सुरू होतंय, 5ला संपतंय, आल्या आल्या गरम गरम चहा देते. ते नवरा आता वाट बघत असेल, अजून कशी आली नाही. आता वाजले 4, संपायचं कधी? फोन येणार बघ तुला तुझ्या नवऱ्याचा, अजून कशी आली नाही, कुठे गेल्या कुठे गेल्या. नवऱ्याचा फोन आला कटच करून टाकायचा, अजिबात त्या फोनकडे बघायचं नाही. आणि घरी जाताना डुलत जायचं, असं मस्त उड्या मार जायचा आनंदानं. नवरा पुढे आला की त्याला म्हणायचं चल बाजी हाट हवा आणि दे म्हणायचं, मेरे डार्लिंग म्हणायचं ना, आतमध्ये जायचं. ते बेशुद्ध होऊनच पडलं पाहिजे. आणि जर हल्लं नाही ते जागेवरून तरी सुद्धा भगवंतानं एवढे सुंदर लांब लांब केस दिलेत. कशाला दिलेत? त्यात काय नुसता बुचडा बांधून ओ पालन करायचं का? केस सोडायचे, नवऱ्याला म्हणायचं आहो म्हणायचं आणि घर करून फिरवायचे. म्हाताऱ्याच्या नाकात 2 गेले पाहिजे, म्हातारं उलटच पडलं पाहिजे. असं घराकडं सगळ्या पालकांनी आज उड्या मारत जायचंय. आलं का लक्षात? आणि तुझा आणि तुझ्या नवऱ्याचं भांडण लागलं की ती सासू आहे ती पोरं खाली बसाव सगळी. मी म्हणलं होतं ही कार्टी नको मला, बसाव खाली वडून. तुझा आणि तुझ्या सासूचं भांडण लागलं
की ए तुझा आणि तुझ्या नवऱ्याचं भांडण लागलं की सासू येणार आहे बघ, कुठल्या तर कोपऱ्यातली सासू उठून अशी येणार आहे, तिला लय आनंद होते तुमच्या दोघांची भांडण लागली. सासू आली की आज एक गंमत करायची, नेहमी सारखं सासूकडे बघून नाक मुरडायचं नाही. तुम्हाला सवय करताय सासूकडे बघून तायड्यानं बोट मोडताय असे. आज जरा वेगळं करायचं, सासूकडे बघायचं नाच करायचा, आत्या माक करायचा, म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा. म्हातारी खाली पडली पाहिजे, खाली पडली की तिला सोडायची नाही, लय दिवसानं सापडल्या. दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुक्का घ्यायचा, आत्या मा करायचं. म्हातारी गाडा 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 लढली पाहिजे आणि तुझ्या नवऱ्याला म्हणाली पाहिजे बाबा लवकर ये, हिच्या अंगात आलंय. ऑलरेडी केस सोडलेले असतात, 2 उड्या मारायच्या, आहा आहा करायचं आणि नवऱ्याला सांगायचं आज माझा भाऊ वसंत आला होता. सांगलीपासून जवळजवळ 500 किलोमीटर दूर माझा बंधू आला होता आणि मला आज आनंद काय असतो सांगून गेलाय. त्यामुळं आजपासून या घरामध्ये कोणी कोणाचा द्वेष करणार नाही, कोणी कोणावर भांडण करणार नाही. तर प्रत्येकानं जगायचं कसं, तर अगदी आनंदानं जगायचं. चला जगूया आनंदाने, लक्षात घ्या. एवढ्या आनंदात आज घरी जायचं. आणि मला तर आज कसलंच टेन्शन नाही, कारण मी संस्थेला अगोदर सांगितलं होतं 5वी पासून पुढची कार्टी माझ्या समोर बसवायची अजिबात. कारण काय, तुम्ही जायचं युट्यूबला, 20-20 हजार लेकरं, लासलगावचं रेकॉर्ड तुटलं, 22,000 लोक होते, कुठं जायचं कळेना. 15-20 हजार लेकरं माझ्या समोर असतातच असतात. काय असा लेकरांच्या छताडाव तांडव करत मी व्याख्यान घेत असतो. अशी पकड आहे ना माझे, आहा. पण इयत्ता 1 ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली मग मात्र माझा हातपाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील सांगता येत नाही. महाराष्ट्रातला अनेक कीर्तनकार यांनी घरला पाठवलं, अनेकांची प्रवचनं पाडली, व्याख्यानं पाडली, शिक्षकांच्या तर नाकी नव आलेला आहे. लक्षात घ्या, इयत्ता 1 ते 4थीची सगळी शिक्षक आजारी पडलेले असतात. कधी काय ही कार्टी करतील सांगता येत नाही. एकदा रत्नागिरीला माझं व्याख्यान होतं, एक मॅडम अशा पर्स लावून डुलत माझ्या समोर आल्या. मला म्हणाल्या सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माते काय तुझ्यावरती अन्याय करतोय का, तर मला म्हणे तुम्ही सगळ्या कॉलेजला परवानगी दिली ना, आमच्या युनिटला तुम्ही परवानगी दिली नाही. म्हणलं माते कोणता आहे का तुझं युनिट, तर म्हणे सर इयत्ता 1 ते 4थीचं माझं युनिट आहे, मी त्याची मुख्याध्यापिका आहे. मी म्हणलं त्या पोरांच्या बर कुठं तर पिकनिकला जा, पण माझ्या समोर अजिबात तू येऊ नको. मॅडम म्हणली सर तुमच्या समोर पोरं आणत नाही, मागं बसवली तर चालतील का. मी पण म्हणलं ठीक आहे माझ्या मागं बसाव, पण तिथं 2 शिक्षक बसाव, हातामध्ये काठी पाहिजे, पोरांनी जर दंगा केला तर हातातला माईक ठेवणार आणि घरला निघून जाणार. मॅडमला एवढा आनंद झाला, हरणासारखे मॅडम उड्या मारत पळत गेली. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येईल, चांगली 100-150 कार्टी आणली. पोरांच्याकडे बघून मला घाम सुटला. मग मी पण ठरवलं आपण पाठीमागं बघायचंच नाही. म्हणलं काय करायचं ते मागं त्यांना करू दे. आणि आज घरी जायचं, वसंत अंगारे नाव टाकायचं, हजारो व्हिडिओ येतात. लेकरांच्या मध्ये मी असाच उभा असतो, खुर्ची अशी टाकलेली असते, खुर्चीवर असा उभा असतो आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई आणि बाप त्यांच्या काळजामध्ये मी पेरत असतो. व्याख्यान रंगलेलं होतं, लाकडाची खुर्ची होती, मी असा खुर्चीवर उभा राहिलेलो होतो. आणि व्याख्यानात सगळेजण असे रंगून गेलेले होते, रमून गेलेले होते. आणि पाठीमागं बसलेले एक पहिलीचं कार्ट कधी रांगत रांगत येऊन त्या खुर्चीच्या खाली बसलं होतं, कोणालाच माहिती नव्हतं. व्याख्यान अगदी भर रंगात आलं आणि कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं खालनं आणि माझ्याकडे बघत म्हणतंय साहेब मागनं पॅन्ट फाटल्या तुमची. पॅन्ट फाटल्या म्हणल्यानंतर जी मी खुर्चीतनं उडीत टाकली, कारण मागनं 2 कॅमेरे सुरू होतं आणि लाईव्ह कार्यक्रम होता. म्हणला आता कुठल्या कुठल्या घरात हा नकाशा पोचलाय काय माहिती. घाम फुटला मला. हळूच भेत माग हात लावला तर सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे असं डोळं केलं, म्हणलं कार्ट्या नालाय का कुठं फाटल्या रे, तर मला हसत म्हणतंय कसं फसवलं, थोबाड फोडीन म्हणलं तुझ. तर ही अशी कार्टी लक्षात घ्या. एकदा तर पालक प्रशिक्षण होतं माता पालकांचं. 4-5 हजार माता आलेल्या होत्या. एक माता माझ्या समोर अशी बसलेली होती, तिच्या मांडीवर एक गोरं गोमटं कार्ट बसलं होतं. 3 वर्षाचं होतं कार्ट, लय वांड होतं. हळूच माझ्याकडे बघायचं, गालात जरा हसायचं आणि आपल्या आईला म्हणायचं मम्मी हे माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब सारखं दिसतंय म्हणल्यानंतर मला आनंद झाला. म्हणलं आपल्या मध्ये या लेकराला
लेकराला बॉब्स दिसतो याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी या लेकराच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते म्हणून आपल्याला बॉब्स म्हणतंय. वा 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 वा. एवढा आनंद झाला. लेकराकडे बघितलं, जरा मिशीला हात लावला आणि लेकराला म्हणलं काय र वाघ्या म्हणायचा अवकाश. कार्ट उठलं आणि मला म्हणतं ए बॉब्स इकडे ये म्हणल्यानंतर त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरल्यानंतर मला मात्र काही सहन झालं नाही. मी उठलो आणि म्हणलं दिदे ए तायडे, अगं एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतोय, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे की. तर ती मला म्हणाली दादा गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 1.5 लिटर पाणी पिलं. परत काय त्या कार्ट्याकडे मी 2 तास बघितलं नाही. अशी ही कार्टी पोरीनो महाराष्ट्राच्या मातीमध्येच नाही तर अखंड राष्ट्रभर आता फिरत असतो बघ पोरी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज लिहून ठेवतात, या कोवळ्या काळ्यान माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसते प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. तुकडोजी महाराजांची ग्रामगीता काळजाला भिडली आणि म्हणूनच या राष्ट्रामध्ये फिरत आहे बघ पोरी. या महामानवानी जन्म घेतलाय. कुठं जन्म घेतलाय? या कोवळ्या काळ्यान माझी. कोणत्या काळ्या? माझ्या समोर बसलेल्या या कोवळ्या काळ्या. मातानं तुमच्या घरामध्ये ज्या लेकरांनी जन्म घेतलेला आहे त्या लेकरांच्या मध्ये हे महामानव आहेत बघ. आणि म्हणून तुला सांगतोय, इकडे बघ पोरा, वसंत हंकारे आला आणि आमचं मनोरंजन करून गेला असं होता कामा नये बघ. वसंत हंकारे आला आणि आम्हाला हसवून गेला असं होता कामा नये. पोरानो जरा शांत बसा रे, नाही मी मारणार, कानाखाली देणार. पाणी वगैरे कोणी प्यायचं नाही. गजानन कुठं आहे रे? त्या गजाला ठेव तिकडे उभा कर. अजिबात दांगा तिथं चाव होता का म्हणाय. ते पोरं एकमेकाला मारायला लागलेत. बारकी पोरं तुम्हाला सांगत होतो तिथं उभा राहा, तू तसं कराय नाही, तू नुसतं शांत उभा राहा, नाही ती माझं पोरग येत आहे. गजानन कुठं आहे बघ रे, त्याला उभा कर देत. चाल तिकडे पाठीमाग उभा राहा, ती पोरं लागलेत दांगा कराय बघ. चला म्हणून माते आज तुझ्या समोर उभा आहे बघ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि त्या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज सांगतात, या कोवळ्या काळ्यान माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. हे बघ आज आलोय बघ तुझ्या समोर उभा आहे. वसंत हंकारे आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला असं होता कामा नये पोरीनो. वसंत हंकारे आला आणि आमचं मनोरंजन करून गेला असंही होता कामा नये. या शाळेच्या 4 भिंती आहे बघ, या प्रांगणामध्ये आपण बसलोय बघ. आजपर्यंत आमचा हात धरला, आम्हाला या शाळेमध्ये आणून सोडलं का? तर तुला डॉक्टर व्हायचंय, तुला इंजिनियर व्हायचंय, तुला वकील व्हायचंय. या शाळेच्या 4 भिंतीमधून अनेक डॉक्टर झाले, अनेक वकील झाले, अनेक इंजिनियर झाले. पण पोरानो आज हात जोडून तुला सांगतोय बघ, पोरा या शाळेच्या भिंती फक्त आम्हाला डॉक्टर देत नाहीत, आम्हाला इंजिनियर देत नाहीत, वकील देत नाहीत, तर या शाळेच्या 4 भिंती सगळ्यात अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात. लक्षात घे, चारित्र्यवान माणसाची निर्मिती या शाळेच्या 4 भिंतीमधून होत असते. तिथं माणसाची निर्मिती होत असते. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. पोरानो वसंत हंकारे आला आणि फक्त आमचं मनोरंजन करून गेला असं होता कामा नये बघ. पळत पळत आज घरी जायचं. आज आलोय तुझ्या मधला माणूस जागा करण्यासाठी, तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीची ठिणगी टाकण्यासाठी. वनवा झाला पाहिजे पोरानो त्याचा. आणि म्हणून सांगतोय बघ, आज पळत पळत घरी जायचं. पोरानो आज पळत पळत घरी जायचं. त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे. आणि त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा. पोरानो जो प्रश्न तुम्ही कधीच तुमच्या आईला विचारला नाही, जो प्रश्न कधीच तुमच्या आईला तुम्ही विचारला नाही. इयत्ता 1ली पासून 12वी पर्यंत तुम्ही शिक्षण घेतलं, तुम्ही डॉक्टर झाला, तुम्ही इंजिनियर झाला, पण तुमच्या आईला हा प्रश्न तुम्ही कधीच विचारला नाही. आज विचारायचा बघ. त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायचे आणि त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा. त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई
9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. ए पोरांनो, पळत पळत आज घरी जायचं बाग. त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. पोरानं, ज्या क्षणाला तुम्ही हा आईला प्रश्न विचाराल टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल. पोरा हंबरडा फोडेल बघते, तुला मिठी मारून ढळा 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 रडेल बघते. कारण पोरीना 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला तिच्या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. पोरीनो, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. एवढ्या अनंत यातना त्या आईला होत असतात तुम्हा मला जन्म देत असताना. ती हंबरडा फोडत असते बघ, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते. पण समोर उभ्या असलेल्या त्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब साहेब जीव गेला तरी चालेल साहेब, साहेब माझा जीव गेला तरी चालेल, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. हे पोरीनो, त्या माऊलीनं तुम्हाला कधीच बघितलेलं नसतं, फक्त उदरावरती हात ठेवून तिनं तुमचा अनुभव घेतलेला असतो. तरी सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावायला ती माऊली तयार होते. आपल्या जीवाची बाजी लावायला ती माऊली तयार होते. हे पोरांनो, ही आई तुम्हाला कळाली का? ही आई तुम्हाला कळाली का? ही आई तुम्हाला कळाली का? हे पोरांनो, या आईच्या वेदना तुम्हाला कळाल्या का? अरे अनेक अवघड गणित फळ्यावरचे तुम्ही सोडवले रे. अनेक अवघड गणित फळ्यावरची तुम्ही सोडवली पोरांनो, पण आईच्या वेदनेचं हे गणित मात्र तुम्हाला कधीच सोडवता आलं नाही. आज जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुला या शाळेच्या प्रांगणामध्ये सांगतो बघ पोरी. ज्या क्षणाला तुझा जन्म झाला, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला पोरी, त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझी या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पुरी, त्या माऊलीचं नाव आई आहे. हे पुरी, आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत त्या दोन्ही चारी ट्रॅकचा आवाज सोडणार जोरात व्यवस्थित. आनंदानं जर तुझ्या जवळ कोण उड्या मारत आला असेल पोरे, आनंदानं जर तुझ्या जवळ कोण उड्या मारत आला असेल, या तळ हातावरती तुला जर कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला कळाला का? ही आई आम्हाला कळाली का? पोरीनो, हे पोरानो, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. 4 वर्षाच्या लेकीवरती अत्याचार होतो का ग पोरीनो? कारण तुम्ही तुमची ओळख विसरलात. तुम्ही तुमची ओळख विसरलात. तुम्ही फक्त डॉक्टर झालात, तुम्ही इंजिनियर झालात. आमचा तिरंगा तुम्ही चंद्रावरती फडकवला आहे. आमचा तिरंगा आमचा तिरंगा तुम्ही चंद्रावरती फडकवला. पण ज्या आई बापानं तुम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र आज वेदनेमध्ये सडू लागला बघ पोरी. म्हणून आज तुला तुझी ओळख तयार करून देतो. आज तुला तुझी ओळख तयार करून देतो. ही ओळख तू कधीच विसरायची नाहीस पोरी. ही ओळख तू घेऊन जायचीस पोरी. इथं बसलेल्या प्रत्येक आईला सांगतोय, इथं बसलेल्या प्रत्येक बापाला सांगतोय, पोरगीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पोरीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण तिला सांगा ती कोण आहे, ती कोणाच्या पोटी तिनं जन्म घेतलेला आहे, कोणत्या मातीमध्ये तिनं जन्म घेतलेला आहे. हे पोरे, तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. इकडे बघ, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं. एवढीच तिची संपत्ती होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं आणि एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. इकडे बघ, समाज तिच्या अंगावरती शेण
फेकत होता, समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता, दगडांचा मारा करत होता. हे सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, हे जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. बघ हे सगळं काही ते सहन करत होते. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री तयार झाल्या पोरीनं, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. हे आई ग पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी. हे तू एवढी स्वस्त नाहीस गा, तू एवढी स्वस्त नाहीस. कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, हे कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं. हे पोरी, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं. हे ते तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नालायक हरामखोर कुत्र्याच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे. हे एवढी स्वस्त तू नाहीस पोरी, एवढी स्वस्त तू नाहीस गा. हे या राष्ट्राची शान तू आहेस, आई बापाचा अभिमान तू आहेस. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी, ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस. ही तुझी ओळख आहे बघ पोरी. हे तुला दुसरी ओळख तयार करून देतो. इकडे बघ, हे 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता बघ. हे 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता बघ. हे बघ, छत्रपती शिवाजी राजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते, संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं. हे आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, पण नाही पोरे ना. एक रणचंडिका उठले बघ, हे एक रणचंडिका उठले, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. हे ती तारा राणी म्हणजे तू आहेस बाग. तू एवढी स्वस्त नाहीस गा. कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावा आणि त्या नालायक हरामखोर कुत्र्याच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, तुला परदेशात विकावं. एवढी स्वस्त नाहीस बघ पोरी. एका मिनिटात सांगतो, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे बघ, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे आणि एका वाघाच्याने एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी. तू वाघीण आहेस बघ पोरी. हे वाकर पोरा, हे बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं. हे बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे हे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही पोरानो. हे बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या हाताखाली आलं आणि तेच पोरग उच्च शिक्षणासाठी मोठमोठ्या शहरामध्ये जातं, मित्रांच्या वाढदिवस रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत साजरं करतं, मद्याचा ग्लास हातामध्ये घेतं, दारूचा ग्लास हातामध्ये घेतं, हातामध्ये सिगारेट घेतं, पब मध्ये नाचतं. हे पोरानो, अरे हे बाप तुला कळालं का रे? ज्याला बाप कळाला त्याने मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला बघ. ही माती आहे, हे ही माती आहे माझ्या संभाजी राजांची, ही माती आहे माझ्या छत्रपती शिवाजी राजांची, ही माती आहे माझ्या 23 वर्षाच्या भगत सिंगांची, हे सुखदेव आणि राजगुरूंची, हे राम प्रसाद बिस्मिल्ला यांची. व खून कहो किस मतलब का जिसमें उबाल का नाम नहीं, व खून कहो किस मतलब का जो आ सके देश के काम नहीं, नेताजी सुभाष चंद्र बोस यांची. हे पोरीनो इकडे बघ, वय वर्ष 32 संभाजी राजांचं आहे, 32 संभाजी राजांचं. इकडे बघ, वय वर्ष 32 संभाजी राजांना कैद झाले होते, संभाजी राजांना कैद झाले होते, साखळ दंडामध्ये संभाजी राजांना बांधलेलं होतं, असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती होत्या. हे प्रत्येक जखमेतून टप 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 काळे रक्त खाली गळत होतं. मृत्यूच्या दारामध्ये महाराष्ट्राचा हा वाघ उभा होता, मृत्यूच्या दारामध्ये ब्रह्मांडाचा हा नायक उभा होता आणि शत्रू संभाजी राजांना म्हणतो संभा, ए संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात
औरंगजेबाच्या नजरेत नजर घालत संभाजीराजे शत्रूस उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. हे मातानं एखादा काटा जर आपल्या पोराच्या इक्विलायझर दे रे, आवाज सोड, दोन्ही चार बॉक्स, एक बॉक्स पुढे ठेवायला पाहिजे होतास, एक माग. मृत्यूच्या दारात संभाजीराजे उभे होते. एखादा काटा जर आमच्या पोराच्या पायामध्ये घुसला तर रात्रभर पोरग हंबरडा फोडतन, माते तू झोपत नाहीस बघ, माझ्या लेकराला वेदना होतात, माझ्या लेकराला वेदना होतात. हे तापलेल्या लोखंडाच्या लाल भडक सळ्या संभाजीराजांच्या डोळ्यासमोर आल्या. तापलेल्या लाल भडक लोखंडाच्या सळ्या संभाजीराजांच्या डोळ्यासमोर आल्या. एका फुटाच्या अंतरावरती लाल भडक सळ्या आणि आता शत्रू म्हणतो, संभा अब तो झुक जा, नहीं तो तेरी जिंदा आंखें हम निकाल देंगे. एक फुटावरच्या त्या दोन्ही तापलेल्या लोखंडाच्या सळ्या 2 इंचावरती आल्या आणि एका क्षणात डोळ्याच्या आर पार त्या सळ्या निघून गेल्या. चर्र आवाज आला, डोळ्यांच्या खोबणीतून फक्त काळ रक्त गळत होतं. संभाजीराजांचे डोळे काढले, संभाजीराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले, पण महाराष्ट्राचा हा वाघ शत्रू समोर झुकला नाही, कारण संभाजीराजांना त्यांचा बाप कळाला होता. पोरानो, तुम्हाला तुमचा बाप कळाला का? तुम्हाला तुमची आई कळाली का? हे आणि ही आई आणि हा बाप तुझ्या काळजावर पेरण्यासाठी मी आलोय बघ पोरा. आणि म्हणून तुला सांगतो बघ पोरा, हे आज पळत पळत घरी जायचं. आईला पहिले बघ, हे पोरी, त्या माऊलीला दुसरा प्रश्न आता का विचारायचा याचं कारण तुला सांगतो बघ. इकडे बघ, हे पोरी, हे बघ, हे 25 वर्षापूर्वी तुझ्या आईचं लग्न झालं बघ. हे 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. हे 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. हे तुझ्या बापाबरोबर ते तिच्या सासरी आली बघ. हे आणि सासरी आल्यानंतर पोरीनं, हे सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली, हे पोरानं नीट ऐकून घ्यायचं रे, आज नाही तर परत कधीच नाही बघ. हे आई बापानं तुम्हाला आयुष्य दिलं, हा जरा इक्विलायझर टाकायला होता, परमनंट इक्विलायझर टाकून ठेव. हॅलो, हा बस एवढं टाकून ठेव होता, ठीक आहे. तिकडचे जास्तीत जास्त आवाज सोडायचा प्रयत्न कर. हे बघ, माझा आवाज वर चढला की तिथून आवाज कमी येतोय, लगेच वर चढव. तिथून कमी येतोय माझा आवाज टॉपला गेला की तू लगेच वर चढवून ठेवायचा. लक्ष दे जरा, एक अर्धा तास आता फक्त माझ्याकडे. हे पोरीनो, चला, आईला दुसरा प्रश्न विचारायचा बघ. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या, तुझी माऊली तिच्या सासरी आली आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि पोरानं, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली. तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरीनो, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत जायचं बघ, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. हे आज पळत पळत घरी जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची. आणि त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई माझं वय 1 वर्षाचा होता, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत आई मला सुद्धा माझ्या आजोळी घेऊन जात होतेस, माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग आई. का ग आई, का? ए पुरानो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा.
ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल त्या क्षणाला ती माऊली हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि हंबरडा फोडत ती माऊली तुला म्हणाल खराय पोरी खराय, हे पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते, माझ्या आईला भेटण्यासाठी, माझ्या वडिलांना भेटण्यासाठी, माझ्या भावाला भेटण्यासाठी. तुझा वय 1 वर्षाचा होता, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुझ्या आजोळी घेऊन जात होते, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग, हे पोरे आता वर्षातून काय ग, आता 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. का पोरी? त्याला कारण आहे बघ पोरी. हे पोरी 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ, तुझ्या बापा बरोबर माझं लग्न झालं बघ, हे मी माहेरी आली बघ, हे मी माहेरी आली बघ. एका क्षणात कशाचाही विचार न करता मी माझ्या आईला सोडून दिलं, एका क्षणात कशाचाही विचार न करता मी माझ्या बापाला सोडून दिलं, मी माझ्या भावाला सोडून दिलं, सगळं काही सोडून दिलं आणि तुझ्या बापा बरोबर मी माझ्या सासरी आले. आणि सासरी आल्यानंतर 1 महिना कसा तर काढला आणि हंबरडा फोडून तुझ्या बापा समोर मी रडू लागली, हंबरडा फोडून तुझ्या बापा समोर मी रडू लागली. अहो ऐकलं का हो, अहो ऐकलं का? मला माझ्या आईची आठवण येते हो, मला माझ्या बापाची आठवण येते हो. माझ्या आई बापाला सोडून असं कधीच मी राहिली नाही हो, मला माझ्या आई बापाची आठवण येते हो. तुझ्या बापा समोर मी हंबरडा फोडून रडत होती, हे तुझ्या बापा समोर हंबरडा फोडून मी रडत होते. हे 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 माझ्या डोळ्यातल्या अश्रुराने माझा हंबरडा बघून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरतं पैसा माझ्या हातावरती ठेवत होता, हे एसटी पुरतं पैसा माझ्या हातावरती ठेवत होता. हे पोरे हे आताच हे वैभव बघू नकोस का, आताच हे वैभव बघू नकोस. हे बघ त्यावेळी एका पत्र्याच्या घरामध्ये आपण राहत होतो, त्यावेळी एका पत्र्याच्या घरामध्ये आपण राहत होतो, त्यावेळी एका पत्र्याच्या घरामध्ये आपण राहत होतो. हे माझ्या डोळ्यातल्या अश्रुराने माझा हंबरडा बघून, माझ्या डोळ्यातल्या अश्रुराने माझा हंबरडा बघून माझा बाप, तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा तुझ्या आई बापाला भेटून ये, जा तुझ्या आई बापाला भेटून ये. पण लक्षात ठेव तुला आता सारखं सारखं जाता येणार नाही बघ, तुला तुझं आयुष्य आता इथंच काढायचं आहे बघ. हे तुझ्या बापाकडून एसटी पुरतं पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती आणि घराच्या दिशेने मी धावत होती. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. कधी एकदाचा तो भाऊ माझ्या समोर येतो आणि भावाच्या गालावरून हात फिरवत कधी एकदाची 20 रुपयांची नोट मी माझ्या भावाच्या हातावर ठेवते. हे पुरी 25 वर्षापूर्वी तुझ्या बापाकडून एसटी पुरतं पैसा मी घेत होती बघ, हातामध्ये 2 पिशव्या, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी, माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं हे पोरी. आणि त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं हे. आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं हे, अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. हे लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ, हे माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं. तिन्ही सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल बघत होती, अंगणातूनच पळत घरात शिरत होती. आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय, आबा उद्या मला हे पाहिजे, आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा, माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा पुरी मेलोय
का काय ग मी अजून देतो की तुला काय हवं ते येतो उद्या तुझ्या शाळेत. अरे माझ्या लेकरा सकाळी शाळेला गेलंयस की रे जाताना एवढा एवढा डबा घेऊन जातेस भूक लागली असेल माझ्या लेकराला. माझा बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तुला जे हवं ते मला मागत जा पोरी. पोरी माझ्या माघारी तुझं कसं व्हायचं आई बाप गेलं की कोणी कोणाचं नसतं बघ. अनुभवतोय बघ मी माझ्या मस्तकी माझ्या बापाचा आता हात नाही माझ्या मस्तकी माझ्या आईचा हात नाही लेकरानो. म्हणून मी तुम्हाला सांगतोय जोपर्यंत मी जिवंत आहे पोरी सगळं काही मला सांगत जा. माझ्या बापानं मला शिकवलं माझ्या बापानं मला मोठं केलं. माझं लग्न झालं माहेरी आली महिनाभर कसा तर काढला हंबरडा फोडून तुझ्या बापासमोर मी रडू लागली. एसटी पुरता तुझा बाप पैसा मला देत होता हातामध्ये 2 पिशव्या घेत होती एसटी मध्ये मी बसत होती एसटी माझ्या माहेरी येत होती एसटी माझ्या माहेरी येत होती एसटीतून खाली उतरत होती घराच्या दिशेने मी धावत होती बघ घराच्या दिशेने मी धावत होती. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि त्या अंगणात सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणात बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि अंगणातूनच हळूच मला विचारायचा पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पुरी. आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या आबाला म्हणायची आबा सगळं काही चांगलं आहे आबा तुमची आठवण आली म्हणून आले आबा तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा अगं ऐकलंस का ग पोर आले की ग आपली पोर आले की आपली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा माझ्या समोर उभी राहायची. तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची माझ्यावरून ओवाळायची. तुकडा इकडे टाकून देत माझी आई मला म्हणायची पुरी थोडं गाल पुढं कर की ग पुरी थोडं गाल पुढं कर की. आणि गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत आपली आटी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा कडा आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची पोरे चल की का घरात चल. पुरी 25 वर्षात उलटून गेली बघ पुरी आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग 25 वर्षात उलटून गेली बघ पुरी आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पुरी घर तेच आहे अंगण ही तेच आहे घर तेच आहे अंगण ही तेच आहे पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही.
अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. उठून गेली बघ पोरी. 25 वर्ष आता उलटून गेली आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, हे पोरी, 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे. 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पोरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी. माझा बाप आता अंगणातून माझ्या आईला हाक देत नाही. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता पळत बाहेर येत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आता मला दिसत नाही. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी. मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ चर्र करत पुरी. काळीज माझ चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखाद नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला थोडस गरम पाणी करून आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना एखादा घास या हातानं बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी. किती बरं झालं असतं. लाखो आणि करोडो रुपये आहेत बघ आता आपल्याकडं. लाखो आणि करोडो रुपये आहेत बघ. अखंड गावाला पंचपक्वानाचं जेवण आपण घालू शकतो पोरी. पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पुरी कशी आहेस ग पुरी. पुरी कशी आहेस. एखादा घास आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या दोन्ही गालाचं मुख नाही घेणार पुरी. माझ्या दोन्ही गालाचं मुख नाही घेणार. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर. पुराणो, आज या शाळेच्या प्रांगणामध्ये छत्रपतींच्या समोर जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुझ्या काळजावरती पेरतो आणि मी इथं थांबतो बघ. पोरानो, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, जोपर्यंत
जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. पोरानो, एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येत नसतो पोरी, आणि आपल्या हातातल्या पिशव्या कधीच घेत नसतो, आणि भिंतीवरची आई खाली येऊन आपल्या गालाचं कधीच मुख घेत नसते पोरी. हे उद्या डॉक्टर होशील, उद्या इंजिनियर होशील पोरा, उद्या वकील होशील, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमावशील, आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी ओतलेस आणि त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी ओतलेस, तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरी. म्हणून आज तुला सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे पोरी, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरी. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे पोरी, ज्या देवीचं नाव आई आहे. हे नालायकानो, हा बाप आम्हाला कळाला नाही, ही आई आम्हाला कळाली नाही, त्या आई बापाला आम्ही लाचार केलं, पोलीस स्टेशनला उभं करायला लागलो. हे कार्टे, तुझ्या हातामध्ये मोबाईल कसा आलाय तुला माहिती आहे का? तुझ्या शाळेची फी कशी भरल्या तुला माहिती आहे का? हे तुझ्या हातामध्ये मोबाईल आला, आईला म्हणतेस मला मोबाईल नाही दिला तर मी काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेते बघ, मी आत्महत्या करते बघ, मी घर सोडून निघून जाते बघ. अगं मुकावलेला बाप जेव्हा जेवणाच्या ताटावर बसतो तेव्हा तुझी आई म्हणते, अहो ऐकलं का, पोरगीला मोबाईल घेऊन द्यावा लागेल. अगं भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो की ग, मुखातला घास सुद्धा काढून ताटात ठेवतो, कुठल्या तर मित्राकडे जातून तुझ्या मोबाईल साठी भिकाऱ्यासारखा झुकतो की ग पोरी. हे पोरी, तुझ्या हातातल्या मोबाईल साठी तुझा बाप भिकारी झालाय की ग पोरी. पण त्या बापाचा स्क्रीनवर फोटो नसतो नालायकानो. हे रमी खेळा म्हणून सांगणाऱ्या त्या नालायकांचे फोटो तुम्ही स्क्रीनवर ठेवता, ते तुमचे आदर्श झाले. हे पोरीनो, म्हणून तुला सांगतोय बघ, IPLच्या राना मोजून बसलो रे पोरा आम्ही. कोणी किती राना काढल्या, कोणी किती करोडो रुपये घेतले. हे पोरानो, हे IPLच्या राना मोजल्या रे, पण तुझ्या जन्मापासून तुझ्या बापानं शेताच्या बांधावरून गावाच्या रस्त्यावर तुझ्यासाठी किती राना काढल्या आणि किती टाचा झिजवल्या, याचा हिसाब मात्र तुमच्याकडे नाही नालायकानो. हे पोरी, कधी बापाची टाच हातात घेतलीस का ग? 50 भेगा पडल्यात बघ, त्यातून रक्त गळतंय ग. हे सकाळी ज्या वेळेला गोधडीमध्ये शांतपणे थंडीची झोपलेली असतीस ना ग, तेव्हा शेताच्या बांधावर तुझा बाप फिरत असतो बघ नालायके. हे तुझ्यासाठी ग, तुझ्यासाठी शेताच्या बांधावर फिरत असतं बघ. त्या बापाच्या टाचावर कधी तेल टाकलंस का पोरी? त्या आईच्या मस्तकावर ग नालायक 102 ताप असतो बघ तुझ्या आईच्या अंगामध्ये, तरी सुद्धा 6 वाजता उठून तुला डबा करून देते की ग, कारण दिवसभर माझं पोरग दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल म्हणून. हे नालायकानो, 102 ताप अंगावर झेलते ती माऊली, आणि त्या बापाचं आणि त्या आईचं हे व्यथा ऐकण्यासाठी वेळ नाही मधनं उठता नालायक हरामखोरानो, निर्लज्ज. आज एक काम करायचं बघ पोरे, हे पोरा, पळत पळत आज घरी जायचं बघ, पळत पळत आज घरी जायचं. आईला 2 प्रश्न विचारलेस, आता आईला प्रश्न विचारायचा नाही पोरी, बापाची वाट बघायची बघा आज घरामध्ये. 3 वेळचं अन्न तुझ्या ताटात यावं म्हणून रोज सकाळी 7 वाजता तुझा बाप घर सोडतो बघ पोरी. हे 3 वेळचं अन्न रोज तुझ्या ताटात यावं म्हणून सकाळी 7 वाजता तुझा बाप घर सोडतो, रात्रीच्या 10 वाजता तुझा बाप घरी येतो बघ. आज पळत पळत घरी जायचं, त्या बापाची वाट बघायची पोरा. 7 वाजलेत, बाप अजून घरात दिसत नाही. 8 वाजलेत, बाप अजून घरात दिसत नाही. 9 वाजलेत, बाप अजून घरात दिसत नाही. हे पळत पळत जायचं बघ. रात्रीच्या 10 वाजता बाप दिसला रे दिसला, शेतातून आलाय बघ, कामावरून आलाय बघ, हे कुठं तर हमाली करायला गेला होता, आला बघ बाप घराकडे.
आला रा आला, दिसला रे दिसला तुला बाप. एक काम करायचं बघ पोरी, हे कशाचा हे विचार करायचा नाही. सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी जळमट तोडून टाकायची. पळत पळत जायचं बघ पोरी, पळत पळत जायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची पोरी. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. त्याच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं का? शाळेमध्ये कोण काय बोललं का? बाई काय बोलल्या का? आई काय बोलली का? काय झालं पोरी? मैत्रिणी काय बोलल्या का? असा हंबरडा कधीच सोडला नव्हता, अशी मिठी मला तू कधीच मारली नव्हतीस. काय झालं माझ्या लेकराला? काय हवं तुला? त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत बापाला सांगायचं, पप्पा काही नाही झालं, पप्पा काही नाही झालं, पप्पा काही नाही झालं, पप्पा 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 मला आई काही नाही बोलली, मला बाई काही नाही बोलल्या, पप्पा मला कोणी काही नाही बोललं. पप्पा पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाची होते ना पप्पा, जेव्हा मी 1.5 वर्षाची होते ना पप्पा, जेव्हा मी 1.5 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज पप्पा तुम्हाला मिठी मारत होती. पप्पा पप्पा तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पप्पा पप्पा आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती, आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती. आईची तक्रार तुमच्याकडे करत होती. जसं तुम्ही मला दिसत होता, तुम्हाला मिठी मारत होती, तुम्ही मला उचलून घेत होता, माझ्या डोळ्यातलं पाणी बसत होता आणि मला म्हणत होता, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. चल पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. पप्पा तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणभर फिरवत होती, म्हणून मी तुम्हाला अंगणभर फिरवत होती. पप्पा बाप्पा पोत पोत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती, रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होती. पप्पा जेव्हा 1.5 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पण पप्पा आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता, कारण मी आता शाळेला जाते, मी आता कॉलेजला जाते. पप्पा मी आता मोठी झाली, तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, कोणावर बोलत होतीस, हे का केलंस, ते का केलंस. पप्पा आता तुम्ही मला आवडत नाही. पप्पा आय हेट यू. पप्पा मी तुमचा तिरस्कार करते. पप्पा मला तुम्ही आता आवडत नाही. पप्पा मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते, पण तुमच्या समोर येत नाही. पप्पा तुमच्या समोर येत नाही. पप्पा पप्पा तुमच्या समोर येत नाही. पप्पा पप्पा आय हेट यू. पप्पा पण आज शाळेमध्ये गेली होती. पप्पा आज शाळेमध्ये गेली होती. पप्पा पप्पा आज शाळेमध्ये गेली होती. एक परिवर्तनाचं वादळ ऐकून आली. पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. पप्पा माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. पप्पा म्हणून मिठी मारते. पप्पा म्हणून मिठी मारते. हे पोरीनो आज पळत पळत घरी जायचं बघ. हे आज पळत पळत घरी जायचं आणि त्या आईला आणि त्या बापाला कडकडून मिठी मारायची बघ. त्या बापाला कडकडून मिठी मारायची. हे पोरीनो हे बापाची किंमत त्या पोराला विचार. बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. कधी तर एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जा, हातामध्ये थाळी घेऊन 4 वर्षाचं पोरग भात खात बसलेलं असतं. हे नालायकानो नीट ऐका रे. आई बापाला म्हणताना तुम्हाला काय कळतं? बापाची किंमत त्या पोराला विचार. कधी तर एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं, 4 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन बसलेला असतं. त्या पोराला फक्त विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत आणि ते पोरगा हंबरडा फोडत म्हणत, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापानं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही. तुम्हाला माहिती नाही का, तुम्ही अनाथ आश्रम मध्ये आलात का माझ्या जखमेवर मीठ चोळता? मला आई पण नाही आणि माझा बाप पण नाही. हे बापाची किंमत त्या पोराला विचारायची, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. ज्या वेळेला तुमचा बाप तुमचा हात धरून तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो सणासुदीचा, जेव्हा बाप तुमचा सणासुदीला तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना पोरानो, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. ते सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो पोरानो. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो.
ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची होते. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तरी बाप म्हणतो पोरा दाद्या आवडलाय काय रे शर्ट घे, पैशाचं मी बघतो, पैशाचं मी बघतो. हे पोरा ती सगळी महागडी कपडे आणि त्या महागड्या वस्तू तुमच्या होतात पोरानो. आणि ती सगळी नवीन कपडे अंगावरती चढवून जेव्हा तुम्ही मिरवत असताना माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, माझ्या बापानं ते घेतलं, माझ्या हातामधला मोबाईल माझ्या बापानं दिला. हे पोरानं ज्या वेळेला तुम्ही सणासुदीला मिरवत असताना ज्या वेळेला तुम्ही सणासुदीला मिरवत असताना त्यावेळेला बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असत. बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असत. तुमच्या अंगावरची नवीन कपडे डोळं भरून बघत आणि त्याच्या मनात विचार येतो साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. ते पोरग तुमच्या अंगावरची कपडे डोळं भरून बघत, पळत 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 घरी जात, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडत आणि हंबरडा फोडत आपल्या आईला म्हणत आय आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय मला गाय मला मला. बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते बाळा 2 दिवसात येणार आहेत, माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट. पोराला माहित असतं 2 दिवसांना आपल्या आईचा पैसा येणार नाही आणि आईलाही माहित असतं 2 दिवसांना आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. पोरग आपल्या बापाच्या आठवणीत रडत असत आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते बाळा गपकीर 2 दिवसानं येणार आहेत, माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट. बापासारखी आहे ना रे मी तुझ्या पाठीशी उभी गप रडू नको गप. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणत आय नको मला शर्ट आय तू रडू नको आय कुठं जायचं आय तू रडू नको आय तू रडू नको. ए पोरा हात जोडून आज सांगतोय बघ पोरा बापाला कधी बघायचा अखंड देशाला मी सांगतोय बघितलं पाठीमाग तुझा बाप येऊन बसला या बापाला बघायच नाही पोरीनो. शाळेची फी आणि सलीची फी भरायला येतो ना तेव्हा बापाला बघायच नाही गे नालायकानो. बापाला कधी बघायचं तेवढं सांगतो मी तर थांबतो बघ या बापाला बघू नको हे त्याचं फसवर उपाय बघ पोरी. बापाला जर बघायचं असेल बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं पोरी. रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. जिथं बाप आपला झोपलाय तिथं जायचा आणि त्या अंधारामध्ये आपल्या बापाला बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते साला, पण तुमच्या अंगावर ब्रँडेड आणि नवीन कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. नालायक पब मध्ये काय आम्ही चाललो त्या बापाला आम्ही लाचार काय केलं. आयुष्यभर तुमच्यासाठी झिजलेल्या बापाला म्हातारपणात हातात काय मिळतं तर फक्त वेदना. ना घर का ना घाट कर कुत्र्यासारखा बाप फिरत असतो नालायक. हे बाग पोरा या बापाच्या पाठीशी उभं राहायचंय बघ. या बापाला फक्त एकदा पोरा कडकडून मिठी मारायची आणि बापाला सांगायचंय पप्पा या वाघाला तुम्ही जन्म दिलाय पप्पा डोंट वरी आय लव्ह यू पप्पा. एवढी मिठी बापाला मार त्याच्या बीपीची गोळी कमी होते की नाही बघ पोरा, त्याची साखर निघून जाते की नाही बाप. हा बाप एकदा पोरानो गेला
महाराष्ट्रात गाडी निघाली की 10 गाड्या पाठीमागे लागतात बघ. हजारो युवक फक्त भेटायला रस्त्यावरती येतो पोरा, पण त्या गर्दीत मला माझा बाप कुठं दिसत नाही. घरी गेल्यानंतर कितीही शोधलं बापाला तर त्या घरात बाप दिसत नाही, बापाचा आवाज या कानावर येत नाही. म्हणून सांगतोय पोरानो, आहे ना घरात बाप, कडकडून विठी मारायची बघ. ए पोरी, 2 महिन्याचं घरातलं मांजर जर कुठं निघून गेलं तर हंबरडा फोडतीस बघ. माझं मांजर कुठं गेलं, माझं मांजर कुठं गेलं. शेजाऱ्यांच्याकडे 50 वेळा जातीस, माझं मांजर कुठं आहे, माझं मांजर कुठं आहे. आणि तुला तर तुझ्या बापानं तळहाताच्या फोडासारखं जपलंय की पोरी. बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं सांगतो, मी तर थांबतो बघ. हे जास्त वेळ तुझा घेत नाही बघ. इकडे बघ. ज्या दिवशी पोरे तुझं लग्न ठरता पोरा, या बापाच्या पाठीशी का उभं राहायचंय लक्षात घे रे. या वेदना तुम्हाला कधीच कळाल्या नाहीत रे, येणार नाही का नो. ज्या दिवशी तुझं लग्न ठरतं पोरे, सगळ्या घरात आनंदी आनंद असतो. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं पै मिळालं, चांगलं खानदान मिळालं, आनंदाला उधाण आलेलं असतं पोरी, आनंदाला उधाण आलेलं असतं. हे आनंदाला उधाण आलेलं असतं. आणि पोरी इकडे बघा, हे आनंदाला उधाण आलेलं असतं. आणि तुझा बाप मात्र एकटाच रात्रीच्या अंधारात रडत असतो, कारण तुझ्या बापाला कळून चुकतं काही दिवसात माझं पाखरू भुर्र करून उडून जाणार आहे. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला लय वरडतंय बघ. गप गा गप, रडायचं नाही बघ. रोज रोज पोरगीचा चेहरा तर आपल्याला बघायला मिळणार नाही. जेवढे दिवस आपल्या बरोबर आहे तिला हसतच ठेवायचे आणि तिला हसतच पाठवायचे. पण पोरी, तुझ्या बापाला जर रडायला आलं ना गा, तुझ्या बापाला जर रडायला आलं तर लक्षात घे, आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो पोरी, आणि त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून तुझ्यासाठी रडतो पोरी, हंबरडा फोडून तुझ्यासाठी रडतो. तुझी आई म्हणते अहो डोळं काव लाल झालं, तुझी आई म्हणते अहो डोळं काव लाल झालं, तेव्हा तुझ्या आईला म्हणतय बिचार साबण गेला ग डोळ्यात, साबण नाही गेला पोरी. तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला बघ पोरी. लग्न पत्रिका वाटायला तर आनंदानं उड्या मारत जात असते, लग्न पत्रिका तर वाटायला आनंदानं उड्या मारत जात असते पोरी. आणि रात्री घराकडे येताना हंबरडा फोडून रडतय ग, कारण लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला सांगत असते, या तारखेला तुझा पाखरू भर करून उडून निघून जाणार आहे. 12:30चा तांदूळ असतं बघ, नटून तटून नवऱ्या बरोबर लग्नाच्या बाहुल्यावर तू उभी असतेस बघ. वाजंत्री वाजवत असतात, मंगलाष्टका संपलेल्या असतात पोरी. इकडे बघ, आनंदाला उधाण आलेलं असतं. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बाहुल्यावरती येत असतो. तू आशीर्वाद घेत असतेस, भेटवस्तू घेत असतेस, नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत असतेस. त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात आणि तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत असतो. जेव्हा पोट भरून जेव्हा, माझ्या लेकीचं लग्न आहे जेव्हा, हे जेवणवाल्या किती जादा ताट होऊ देत, भ्यायचं नाही बघ. हे पोरानं 2-2 लाडू घरला घेऊन जा बरं, आपल्या दीदीचं लग्न आहे. हे पोरी आनंदानं तुझा बाप तिथं हसत हसत फिरत असतो. बघता 3 वाजतात बघ, बघता 3 वाजतात. सगळा लग्न मंडप मोकळा होतो बघ, सगळा लग्न मंडप मोकळा होतो. जेवणाच्या पंक्ती संपतात. पाहुणे रावळे सगळे निघून जातात पोरी, पाहुणे रावळे सगळे निघून जातात. आणि पोरी नवऱ्याचा हात धरून सासरी जाण्यासाठी जशी लग्नाच्या बाहुल्यावरून तू खाली येतेस पोरी, त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते बघ, तुझ्यासाठी तुझी आई फोडते. पळत जाते बघ, पळत जाते. बघ तुला कडकडून मिठी मारते आणि तुझी आई तुला म्हणते पुरी 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं बघ. 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं, आणि आता परक्यासारखं आम्ही इथं
उभं राहायचं ना आमच्या समोरून निघून चाललीस की ग पोरी, आमच्या समोरून निघून चाललीस की. आज घरी कसं जाऊ पोरी, घराच्या भिंती मला खायला उठतील की, घराच्या भिंती मला खायला उठतील की. मम्मी 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 करत माझ्या माग लागणार माझं पाखरू आज मला घरात दिसायचं नाही की ग पोरी. पोरी, तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझ्या मैत्रिणी रडत असतात, लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात पोरी. पण त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत तिथं येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय रे, का रडताय, कोणी रडायचं नाही, का रडताय. तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो आणि हसत हसत तुला म्हणतो, जा पोरी चल जा, रडायचं नाही, चल जा. तुझी गाडी निघून जाते पोरी आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून मला माझ्या बापानं बंधनामध्ये ठेवलं, आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक, पोरी चूक, तुझा बाप रडला बघ पोरी, फक्त तो तुला दिसला नाही. कधी रडला तेवढं सांगतो आणि मी इथं थांबतो. तुला अर्धा सिनेमा माहितीये, आयुष्यभर तुला कधी कोणी अर्धा सिनेमा सांगितला नाही, तू कधी बघितला पण नाही. इकडे बघ पोरी, ज्या क्षणाला तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते ना ग पोरी, त्या क्षणाला त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप परत येतो बघ. त्या क्षणाला त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप परत येतो. लग्न मंडपवाल्याला अगोदर बोलवून घेतो, इकडे ये रे बाबा, तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा. जेवणवाल्या, जेवण लय झाक बनवला होतास, तुझा किती पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा. पोरं तर लाडू घेऊन पडत होती, बोट चाटत लोक जीवली. ठरल्याप्रमाणे हे तुमचा पैसा आणि 1000 रुपये जादा बाबा. लय भारी वाजवत होतास, माझी पोरगी जाताना लय भारी वाजवत होतास. पोरी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो, जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. आणि पोरी संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो, घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुणाने उशी ओली करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला, किती रडताय. तेव्हा तुझ्या आईच्या डोक्यावर, तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या चप्पल घेऊन येतो आणि तुझ्या पायामध्ये जो घालतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. 100 किलोचा पोत या ट्रक मधून त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरासाठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव बाप आहे पुरी. त्या हमालाचं नाव बाप आहे पुरी. पुरी, शेवटचा प्रश्न. एका कानाखाली नाही चड्डी ओली करून खालची आराम कर. काय
शेवटचा प्रश्न आणि मी तर थांबतो बघ. आयुष्य गेलं आपलं आणि यातच जाणार आपलं सगळं आयुष्य. ऐक, अशा बापाला तुम्ही लाचार करणार आहे का रे नालायक? हा बाप ऐकायला 1 तास बसू शकत नाही का हो तुम्ही? शंड झालो आम्ही, शंड. शब्द नीट ऐकायचा, नामर्द शंड आहे आम्ही, शंड. 9 वर्षाच्या संभाजीराजांनी औरंगजेबाच्या तोंडाला फेस आणला का हो आपल्या बापासाठी. आणि बाप ऐकायला आपण या वयामध्ये फक्त 1 तास बसू शकत नाही. ही आमची मानसिक स्थिती आहे आज या देशाची. हा, हे सत्य आहे आणि हे वास्तव आहे आणि हे मी बोलणार. नऊ वर्षाचे संभाजीराजे छड्डू ठोकून आपल्या बापाला स्वराज्यापर्यंत घेऊन येतात लेका हो. पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा असतो बघ. आणि जिथं पोलीस स्टेशनला तुझा बाप उभा आहे तिथली सगळी जमीन अश्रूनं बापानं भिजवलेली असते आणि पोलिसांना हात जोडून सांगत असतो, साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढावं साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगी घरीच परत आली नाही साहेब. हे पोरीनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर नालायक हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येतो. या शाळा कॉलेजच्या बाहेर घर कुठली तर गाडी मोडकी घेऊन फिरतो. पोरीनो, तुमच्या मोबाईलवर बॅलन्स काय मारतो, तुम्हाला गोडगोड काय बोलतो, आई बाबाच्या डोळ्यामध्ये धूळ झोकून, त्या शिक्षकांच्या डोळ्यामध्ये धूळ झोकून त्या हरामखोरावर फिरायला काय जाता. हे एखादा ड्रेस काय घेऊन देतो तुम्हाला. आणि 20 वर्षाच्या बापानं तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या बापाच्या तोंडावर पच करून थुकून तुम्ही निघून चालला की ग पोरीनो. हे लाज नाही का ग वाटत आम्हाला? तुझ्यासाठी नागडा आणि तुझ्यासाठी उघडा राहिलेला तुझा बाप दिसत नाही का ग पोरी तुला? नाही का ग दिसत? मान खाली घालून असा फिरत असतोय की ग तुझा बाप. सगळा समाज त्याच्याकडे बोट दाखवतो, याचीच पोरगी गेली रे, याच्याच पोरानं नेली रे. हे पोरीनो, प्रेमाच्या विरोधात वगैरे मी नाही बाग. 21व्या शतकात विज्ञान युगात जगणारा हा माणूस आहे मी. प्रेमाच्या विरोधात नाही, पण जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुम्हाला थुंकायला लावतं, जे प्रेम तुमच्या शरीराचं तुकडं तुकडं करतं, तुम्हाला विकतं, ते प्रेम आहे का ग पोरीनो? हे तुझं शिकण्याचं वय आहे. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमार आणून तुझ्या समोर उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये पुरी. राजकुमार आणून उभी करल. हे फक्त तू शिकून स्वतःच्या पायावर उभी राहा. पण नाही पोरीनं, त्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाता कुठला तर भंगार कुत्रा, तुझ्यापेक्षा 10-10 वर्षानं मोठा हरामखोर, व्यसन करणारा, मावा खाणारा, दारू पिणारा, आणि त्या नालायका बरोबर निघून जाता तुम्ही. त्या नालायका बरोबर निघून जाता आणि पोलीस स्टेशनला हजर राहता. आई बाप तिथं पळत येतो की ग. तुझी आई तर गडगडून म्हणते, ए दीदी तुला मी ठेवलंय की ग या उदरामध्ये, तुला मी जन्म दिलाय की ग. ए दीदी माझ्यासाठी तर घरला परत चल की ग. तर आईला म्हणतेस तुला मी ओळखत नाही म्हणून. ए नालायक हरामखोर, ज्या आईच्या उदरामध्ये 9 महिने राहिलीस त्या आईला ओळखत नाहीस. एखादा भजा जर गावाच्या चौकात तुझ्या बापाला कोणी दिला तर मुठीतनं घेऊन अगोदर घरी येत होता की ग. तुझ्या मुखामध्ये अगोदर घालत होता, माझी दीदी दीदी म्हणून अंगा खांद्यावर तुला खेळवत होता. आणि त्या बापा विरोधात केस दाखल करताना तुम्ही त्या कुत्र्यासाठी निघून जाता. हे प्रेम आहे? या राष्ट्राची एकही लेख खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही बाग. एकही पोर माझी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. एकही माझी पोर आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही. आज नाही तर परत कधीच नाही पोरीनो. एक 5-10 बाप तुला दाखवतो बघ माझ्या नजरेतून. रोज बापाला घरात बघतेस, आज नाही तर परत कधीच नाही. हे बघ, हे तुझे संस्थापक, हे तुझे शिक्षक आई बापासारखं तुम्हाला वाढवलं की ग, त्यांच्या पण तोंडात तुम्ही थुंकता. शाळेनं हे शिकवलं? हे नालायक. ऐक, तुला
तुला तुझा बाप माझ्या नजरेतून दाखवतो, रोज बापाला घरात बघतीस बघ, रोज बापाला घरात बघतीस. आज जरा बघायचं माझ्या नजरेतून आज जरा माझ्या नजरेतून तुझ्या बापाला बघायचं. वेळ लावायचा नाही, जास्त वेळ झालेला आहे. आपल्या लेकीचा कार्यक्रम बघायला पाठीमागं किती बाप आले, जरा हात वर करायचा आहे, 10-15 बापाने हात वरती करायचा आहे, जागेवर उभं राहायचंय. लगेच लवकर जागेवर उभं राहा, चला लवकर जागेवर उभं राहा. यस चला जागेवर उभं राहा, 15-20 बाप चला लवकर. पोरीनो हा तुमचा बाप आहे बघ, तो उभा राहिलेला तुमचा बाप आहे बघ. पोरी इकडे बघ, ज्या बापाविषयी मगापासून मी बोलतोय बघ, अखंड राष्ट्रभर अखंड महाराष्ट्रभर फिरतोय बघ, घसा तोडतोय बघ, जीव आटवतोय बघ, रक्त आटवतोय बघ, कधी श्वास निघून जाईल या शरीरातून मला माहिती नाही. या बापासाठी बघ, सगळ्या बापांना विनंती करतो, कशाचाही विचार नाही करायचा. 5 मिनिटामध्ये इथं जरा समोर यायचं. या सगळ्यांनी लवकर लवकर या इथं मैदानामध्ये, या सगळ्यांनी या, चला लवकर इथं या, इथं या. असं इकडून असं ओळीने इकडं उभं राहत जा, जरा या साईडला चला, सगळी ओळ करा, करेक्ट अशी ओळ करा. चला सगळ्या बापांनी एक लांब ओळ करा, तिथून ते इथपर्यंत. चला पोरीनो हा तुमचा बाप आहे, तुमच्यासाठी दागडा राहिलेला, तुमच्यासाठी उघडा राहिलेला हा तुझा बाप आहे बघ. 10-15 बापांनी हात वरती करा म्हणल्यानंतर शेकडोच्या संख्येत आपल्या लेकीसाठी तुझ्या समोर उभा राहिलेला हा तुझा बाप आहे बघ. पोरी हा तुझा बाप आहे बघ. सगळ्या पोरांनी खाली बसा रे, खाली बस, खाली बस. हा तुझा बाप आहे पोरी, तुझ्यासाठी नागडा राहिलेला, तुझ्यासाठी उघडा राहिलेला हा बाप फक्त इथला आहे का? नाही, हा बाप अखंड राष्ट्राचा बाप आहे बघ पोरी. हा चाल, कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर उभे आहेत त्यांनी हात वरती करायचे. सगळ्यांनी पाठीमागं पोरं पण असतील त्यांनी हात वरती उभा करायचा. कोणाकोणाचे हे पप्पा माझ्या समोर उभे आहेत त्या लेकरांनी हात वरती करायचा आणि जागेवरती उभं राहायचंय. चाल जागेवरती उभं राहा, चाल जागेवरती उभं राहायचंय. त्या सगळ्या लेकरांनी इथं यायचंय माझ्यामध्ये, इथं या, चला लवकर, चाल इकडे या, चाल इथं यायचंय. त्या सगळ्या लेकरांनी चला लवकर, सगळ्या लेकरांनी हा जागेवरच उभा राहा, थांबा. तर बापाला जाळत नाहीत का? मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात पोरीनो. पण जर तुमच्यामुळं तुमच्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे रोज बाप मरत असतो पोरी. त्या बापाच्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो. हाय स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आपल्या आयुष्यात नसते तर कोणच नसतं बघ. तू नसतेस, मी नसतो, कोणी नसतं. लक्षात घे, आपल्याला वाटलं आपली आईच फक्त आपल्यासाठी रडली, पण पोरीनं आईच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाटतं, ज्या रोपट्याचं नाव बाप आहे बघ पोरी. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे. आजपर्यंत तुला असं वाटलं की माझी आईच फक्त माझ्यासाठी रडली, पण नाही पोरीनं, आपल्या लेकरांच्यासाठी हंबरडा फोडून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जर खऱ्या अर्थानं कोण रडला असेल आई इतकंच, तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. आणि हा बाप पोरानो आज तुमच्या समोर उभा आहे. कशाचाही विचार करायचा नाही पोरी, सगळी बंधनं तोडून टाकायची, पळत पळत जायचं ना आपल्या बापाला एवढी घट्ट मिठी मारायची, एवढी घट्ट मिठी मारायची. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत मिठी सोडायची नाही. बापाच्या डोळ्यातलं पाणी तुझ्या गालावर पडलं पाहिजे. जा पोरे, मार तुझ्या बापाला कडकडून मिठी. पोरा चाल पुढे, आपल्या बापाला सगळ्यांनी आपल्या बापाला मिठी मारायच्या. चला, जिथं जिथं आपला बाप उभा आहे तिथं तिथं मिठी मारायचे. पोरीनो, या बापाच्या डोळ्यातला अश्रू खोटे आहेत का पोरीनो? हा बाप जो तुमच्यासाठी रडतोय हंबरडा फोडून, हा बाप खोटा आहे का पोरीनो? हे पोरीनो, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का ग? मग या बापाला तुम्ही लाचार करणार आहे का? या बापाला लाचार करणार आहे का? सगळीकडे बघायचा आहे उभा राहिलेला बाप कोणाकोणाचा आहे. पोरीनो उठा आणि आपल्या बापाला अगोदर मिठी मारा. चला पळत पळत जा पोरीनो. हा तुमचा बाप आहे. या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? या बापाला कसं वाटेल ग, माझ्या लेकीला कोण तर घेऊन गेलं, कुठला तर कुत्रा तिच्या शरीराचं तुकडं करतो. हा बाप आहे पोरीनो, हा बाप आहे. पोरीनो, हा बाप आहे. या बापाला कधी लाचार करायचं नाही पोरीनो. एकदा माझ्या दीदीनं सगळ्यांनी बापाच्या पायावर डोकं टेकवा. चला चला लवकर, चला घ्या आशीर्वाद. चाल टेकाव डोकं, चाल टेकाव डोकं. पोरी, हा तुझा विठ्ठल आहे बघ, हा तुझा पांडुरंग आहे बघ, हा
तुझा खरा देव आहे बघ पोरी, हा तुझा खरा देव आहे. ए पोरीनो, खाली बसलेल्या माझ्या सगळ्या लेकरानं चला उजवा हात वरती करा, चला उजवा हात वरती करा लेकरानं. खाली बसलेल्या सगळ्या लेकरानं उजवा हात वरती करा. आपल्या डोक्यावर ठेवा, ठेवा डोक्यावर, डोक्यावर ठेव. आणि बापाने सगळं आयुष्य तुला दिलं, आता फक्त 1 मिनिट दे ग बापाला, 1 मिनिट दे. चल झाक डोळा. आणि 1.5 वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाला मिठी मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण. तुला जर बाप नसाल, तुला जर बाप नसाल तर हे बघ, हा 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 माणूस तुझा बाप आहे बघ, ही माऊली तुझी आई आहे बघ, ही दोघं तुझा आई बाप आहेत बघ. या दोघांना डोळ्यासमोर आण ग पोरी. इथं फक्त डॉक्टर नाही घडवला जात, इथं माणूस घडवला जातो बघ पोरी. या दोघांना डोळ्यासमोर आण आणि आता मार मिठी ग पोरी आणि सांग बापाला, पप्पा पप्पा, ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता पप्पा, त्या आत्मविश्वासानं मी घरी परत येईन पप्पा. हे पोरीनं, हे पोरानं, हाथ खाली गया. सब मंगल है, सब आनंद है. बसा सर, बसा. जिथं जागा मिळेल तिथे 1 मिनिटासाठी बसा. आभार प्रदर्शन होईल, कार्यक्रम संपेल. सब मंगल है, सब आनंद है. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे, पसाय धान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. नमो अरिहंताणम, नमो सिद्धानम, नमो आयर्याणम, नमो अजायाणम, नमो लोय सव्व साहुनम, ऐसो पंच नमकारो सव्व पाव पणसणो, मंगलानम च सव्वे सिम पड मम हवै मंगलम. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. हे माझं राष्ट्र आहे, या राष्ट्राची प्रत्येक लेख ही आमची लेख आहे. आपल्या खऱ्या आई बापाला शाळेतल्या जर कोणाला मिठी मारावीशी वाटत असेल तर तो लेकरा आई बापाची काळजी घ्यायची. मुखातून काही चुकीचा शब्द माझ्या गेला असेल पोरानो, हे तर मला माफ करा, तुमचा बाप समजून माफ करा. हे पोरानो आणि मातानो, मला जर काही द्यायचं असेल तर लक्षात घ्या, हे या महाराष्ट्राचा एक पोर अखंड विश्वभर माणूस की प्रेरण्याचा प्रयत्न करतोय, ज्याचं नाव वसंत अंकारे. त्याचा आवाज असाच वाघासारखा राहू दे, त्याचा आवाज आहेच वाघासारखा असाच राहणार आहे, त्याची नजर अशीच तीक्ष्ण निरोगी राहणार आहे, त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहणार आहे. एवढाच आशीर्वाद तुम्ही माझ्या झोळीमध्ये टाका आणि हे मला आशीर्वाद द्या. एका आईचा, एका लेकीचा आशीर्वाद नक्कीच एका लेकराला लागतो. एवढं बोलतो आणि मी तर थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.